पेण येथून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, जिथे सेतू कार्यालयाच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। येथील हबीब खोत यांच्या सेतू कार्यालयात उत्पन्न दाखल्यासाठी नागरिकांकडून तब्बल 200 रुपये उकळले जात असल्याचा आरोप आहे। जाणता राजा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावंड यांनी ही बाब तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली होती। गावंड यांनी या फसवणूक करणाऱ्या सेतू कार्यालयावर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्याची मागणी 15 दिवसांपूर्वी केली होती। त्यावेळी तहसील कार्यालयाने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही दिले होते। मात्र 15 दिवस उलटूनही या सेतू कार्यालयावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे सुरेंद्र गावंड यांनी पुन्हा एकदा तहसील कार्यालयातील नितीन परदेशी यांना पत्राद्वारे कारवाई न होण्यामागचे कारण विचारले आहे। मी सुरेंद्र उर्फ नागेश गावंड, रायगड जिल्हा अध्यक्ष जाणता राजा प्रतिष्ठान। मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये 21 तारखेला आपण नायब तहसीलदार नितीन परदेशी साहेबांना हबीब खोत यांच्या सेतू कार्यालयावर कारवाईची मागणी केली होती। या संदर्भामध्ये की त्यांनी 19 तारखेला मी खिडकीवर गेले असताना माझ्याकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तब्बल 200 रुपयाची मागणी केली होती आणि त्या संदर्भात मी तहसीलदार साहेबांची भेट घेतली होती आणि मी लेखी पत्र देऊन साहेबांना त्या सेतू कार्यालयावर बंदीची मागणी केली होती। आणि आता आज जवळजवळ 15 दिवस झालेले आहेत, सेतूवर आतापर्यंत कारवाई झालेली नाही। त्यामुळे मी परत नितीन परदेशी साहेबांना आता एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये मी आंदोलनाचा त्यांना इशारा दिलेला आहे। जर 8 दिवसामध्ये हा सेतू कार्यालय बंद न झाल्यास मी तहसीलदार कार्यालयासमोर बसून आंदोलन करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।